महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामध्ये संतोष पवार नावाच्या शासकीय कर्मचारी असलेले तलाठी यांची तलाठी कार्यालयामध्ये घुसून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। आणि हे संतोष देवराज पवार हे बौद्ध समाजाचे आहेत आणि यांच्या हत्येचा आम्ही नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस या NDMJ संघटनेच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक खून झालेले आहेत। या खुनापैकी एक खून हा संतोष देवराज पवार यांचा आहे। जशीच ही बातमी आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष जगदीप दिपके, जिल्हाध्यक्ष मोहन दिपके, जिल्ह्याचे नेते दलित दिपके यांना समजली, त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेतलेली आहे, कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे आणि त्याचबरोबर या घटनेची संपूर्ण माहिती घेऊन ती माहिती मला स्वतःला राज्य सचिव वैभव गीते, राज्य सहसचिव PS खंदारे व राज्य महासचिव ॲडव्होकेट डॉक्टर केवलजी उके यांना त्यांनी पाठवलेले आहे। या घटनेतील आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि ती तात्काळ झाली पाहिजे, याकरिता ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। आमची पहिली मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन 6 महिन्यात या खटल्याचा निकाल झाला पाहिजे। खटल्यात विशेष सरकारी वकील यांची नियुक्ती झाली पाहिजे। पीडित कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 50 लाखाची मदत झाली पाहिजे। तलाठी संतोष पवार यांची जी पत्नी आहे ती उच्च विद्याविभूषित आहे, त्यांना क्लास 2 दर्जाची नोकरी शासनाने दिली पाहिजे। तलाठी हा महसूल विभागाचा प्रमुख अधिकारी असतो, म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या घटनेला तात्काळ भेट दिली पाहिजे। मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी या घटनेचा निषेध तर केलाच पाहिजे, परंतु अॅट्रॉसिटी ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व नियंत्रण समितीची बैठक बोलावली पाहिजे व ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत। हर्षदीप कांबळे साहेब नोडल ऑफिसर आहेत प्रधान सचिव विभागाचे, यांनी बैठक बोलावली पाहिजे। राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाला अध्यक्ष व सदस्य नेमून त्याचे क्रियान्वयन सुरू केले पाहिजे। आमचे अध्यक्ष जगदीपजी दिपके व त्यांची सगळी टीम ही घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी गेलेली आहे, कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। सांत्वनाच्या सोबत घटनेची सगळी माहिती घेऊन एक उच्च दर्जाचं निवेदन तयार करून आज त्यांनी DYSP, SP, कलेक्टर, तहसीलदार, प्रांत या सर्वांची भेटी घेतलेल्या आहेत। मी मुंबईमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे प्रधान सचिव व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। आमचे राज्याचे महासचिव डॉक्टर केवलजी उके, राज्याचे सहसचिव PS खंदारे हे या घटनेवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत। माझं सांगणं असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, आपण सेल्फी काढताना पडलेल्या कुटुंबियांना सुद्धा या मुख्यमंत्री निधीमधून त्यांना मदत केली। भुशी डॅम पुणे या ठिकाणी लोणावळ्यातून पाण्याचा जोर वाढल्याने, पावसाचा जोर वाढल्याने वाहून गेलेल्या कुटुंबियांना सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केलीत। समृद्धी महामार्गावरती अपघात झाला तर त्या अपघाताला देखील तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत केलीत। परंतु या महाराष्ट्रामध्ये बौद्ध, दलित, आदिवासी, मागासवर्गीय घटकांचे जर अन्याय अत्याचार झाले, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांचे अपघात झाले, घातपात झाले, तर मात्र तुम्ही एकही रुपया त्यांना दिलेला नाही।
मुख्यमंत्री सहायता निधी हा बौद्ध दलित आदिवासींसाठी नाहीच का? मागासवर्गीयांसाठी नाहीच का? तुमची संवेदनशीलता ही बौद्ध दलित आदिवासी यांच्या प्रती का नाही, असा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. तुम्ही जे तलाठी आहे तो तलाठी आहे, गाव कामगार तलाठी, शासकीय अधिकारी आहे, ही एक बाजू आहे. तो बौद्ध आहे, तो अनुसूचित जातीचा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी खुनासह, हत्येसह अॅट्रॉसिटी ऍक्टची कलमं त्या ठिकाणी लागलेली आहेत. म्हणून तात्काळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आणि महसूल मंत्री यांनी या घटनास्थळी भेट देणं गरजेचं आहे. विभागीय आयुक्तांनी, कुटुंब प्रमुख म्हणून 5 जिल्ह्याचे प्रमुख विभागीय आयुक्त आहेत महसूल विभागाचे, त्यांनी या कुटुंबियांना भेट देणं गरजेचं आहे आणि एक संदेश देणं गरजेचं आहे की हा खटला आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेतोय आणि जर कुणी बौद्ध, दलित, आदिवासी, मागासवर्गीय घटकांवरती, त्यांच्या अधिकाऱ्यांवरती अन्याय अत्याचार केला तर त्याला आम्ही कडक शासन करू, अशा प्रकारचा एक संदेश तुम्ही दिला पाहिजे. महाराष्ट्रात काय सुरू आहे? महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांना कुणी वाली राहिलेला नाही. मागासवर्गीयांचे प्रश्न विधान भवनामध्ये आणि विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि मंत्रालयामध्ये मांडणारं कुणी नाहीये. आम्ही आमच्या परीनं जेवढं करता येतं तेवढं करतोय आणि जरी सरकारने, शासनाने यामध्ये उदासीनता दाखवली तरी देखील आम्ही नेहमीप्रमाणे पीडित कुटुंबियांच्या पाठीमागं पहिल्या दिवसापासून ते आरोपीला शिक्षा होईपर्यंत राहिलेलो आहे. आम्ही कधी उच्च नीच भेदभाव केलेला नाही. घटना कुठलीही असो त्या ठिकाणी धावून जाणं, त्या पीडित कुटुंबियांना मदत करणं आणि आरोपीचा कंड जिरवणं ही आमची खासियत आहे. म्हणून या आरोपीला आणि त्यांच्या पिलावळीला माझं सांगणं आहे की तुम्हाला असं वाटत असेल की आपण महत्वाच्या माणसाचा खून केलेला आहे, आता तलाट्याचा खून केलेला आहे, त्याच्या घरात कोण राहिलेला आहे, त्याचे 2 लहान लेकरं, बायको आणि ही कुठपर्यंत पाठपुरावा करणार आहे, तर तुम्ही खोटं समजता. तुमची ही दिशाभूल आहे. आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून या पीडित कुटुंबियांच्या पाठीमागे उभा आहे. त्या ठिकाणी आमचा मराठवाड्याचा ढाण्या वाघ, जगदीप दिपके आहे, मोहन दिपके आहे, दलित दिपके आहे, त्यांची सगळी टीम आहे आणि त्यांना मार्गदर्शनासाठी PSG खांदारे आहेत, पंचशीलताई कुंभारकर आहेत, ॲडव्होकेट केवल उके आहेत. त्यामुळं अशा घटना होऊच नयेत याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना अरुमुगम सर्वे वर्सेस स्टेट ऑफ तामिळनाडू या माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर शासनाने आचारसंहिता लागण्यापूर्वी या सर्व मागण्यांचा विचार केला नाही आणि तातडीने या सर्व मागण्या मंजूर केल्या नाहीत तर मात्र शासनाला, सरकारला, राज्य सरकारला, भारतीय जनता पार्टी व त्यांच्या मित्र पक्षाला तीव्र आंदोलनाला सामोरं तर जावंच लागेल. लोकसभेत ज्याप्रमाणे पराभव झालेला आहे त्याप्रमाणे विधानसभेला सुद्धा तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल. जय भीम, जय भारत.